नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुरीच्या दाण्याची म्हणजेच सोल्याची स्वादिष्ट आणि खमंग कचोरी बनवली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात भरपूर येतात. तसेच गावाला राहणारे नातेवाईकसुद्धा हा गावरान मेवा आपल्यासाठी पाठवतातच. तुरीच्या दाण्याचे खूप विविध प्रकार करता येतात. त्यापैकी एक म्हणजे सोल्याची कचोरी. एकदम कुरकुरीत, बाहेरून आणि आतून मसालेदार, चविष्ट. या सीझनमध्ये ताजे दाणे मिळतातच, तर त्याचा फायदा करून घेऊन ही कचोरी जरूर करून बघा. चला स्टेप बाय स्टेप सुरू करू. यासाठी ह्या तुरीच्या शेंगा घेतल्या, याचे दाणे काढून घ्यायचे. सगळे दाणे मी काढून घेतले. अशा प्रकारे दाणे काढायचे. विदर्भामध्ये याला तुरीचे सोलेसुद्धा म्हणतात, म्हणूनच मी सोल्याची कचोरी असे म्हणत आहे. सगळे दाणे काढून घेतल्यानंतर आपण आता मैदा भिजवून घेऊ. यासाठी 2 कप मैदा घेतला. चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा ओवा हातावर रगडून घालायचा. पाव कप तेल घालायचे. एवढे तेल यासाठी लागतेच. आपण थोडे थोडे घालू. पिठाला चांगले चोळून चोळून तेल लावायचे. सगळे तेल आता आपण यामध्ये घालून घेऊ. तेलाऐवजी तुम्ही तुपाचे मोहनसुद्धा घालू शकता. फक्त तूप हे तेलाऐवजी अर्धे घालायचे. आता हे पीठ भिजवण्यासाठी 1 कप पाणी घेतले. बघा, छान मूठ वळल्या जाते आपली, म्हणजे आपले मोहन हे परफेक्ट झाले आहे. त्यासाठी एवढे तेल तुम्ही नक्की घ्या. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायचे. याचा आपल्याला सॉफ्ट डो लावायचा आहे. तेलाचे मोहन घातले तर पाणी कमी लागते, आणि तुपाचे मोहन घातले तर पाणी जास्त लागते. एवढे पीठ मळायला अंदाजे अर्धा कप पाणी लागते, आणि तुपाचे मोहन घातले तर पाऊण कप पाणी लागते. बघा, आपले पीठ छान सॉफ्ट मळले गेले आहे. आता आपण हे रेस्ट करायसाठी अर्धा घंटा ठेवू. अर्धा कप बरोबर पाणी आपल्याला लागले आहे. 1-2 चम्मच जास्त, पण अर्धा कप लागले. आता आपण तोपर्यंत मसाला बनवू. हे मी दाणे काढून घेतले होते. हे अर्धा कप दाणे घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे जाडसर वाटून घ्यायचे. अगडदगड हे मी वाटून घेतले. आता आपण खलबत्त्यामध्ये 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून सोप, अर्धा टेबलस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून ओवा, असा हा मसाला जाडसर रगडायचा. याची पूड बनवायची नाही, जाडसरच हा वाटून घ्यायचा. 1 टेबलस्पून तेल घेतले कढईत. आता यामध्ये हा मसाला छान परतून घ्यायचा तेलात. मसाला चांगला भाजला गेला की यामध्ये आपण 2 टेबलस्पून बेसन घालू. 2 टेबलस्पून बेसन घालायचे, आणि मीडियम गॅसवर बेसन छान खरपूस भाजायचे.
तुरीच्या दाण्याचा जो ओलावा असतो तो यामुळे बेसनामुळे शोषला जातो आणि आपल्या कचोरीची सेल्फ लाईफ वाढते. बेसन चांगले भाजले गेले आहे. आता यामध्ये तुरीचे दाणे घालायचे. तुरीचे दाणे चांगले भाजून घ्यायचे. दाना दाना वेगळा झाला पाहिजे याचा. अशा प्रकारे हे चांगले भाजून घ्यायचे. जितके भाजले व्यवस्थित तितकी ही कचोरी खमंग होते. आणि गॅस कमीच ठेवायचा, स्लो गॅसवरच सगळे जिन्नस भाजून घ्यायचे. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा तिखट, हळद, धने जिरं पूड, हिंग, मीठ चवीनुसार. सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि खमंग भाजून घ्यायचे. अर्धा चमचा आमचूर पावडर, मूठभर कोथिंबीर आणि 1 चमचा साखर. आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. मसाला छान कोरडा भाजला गेला आहे. अशी कचोरी जर तुम्ही बनवली असा मसाला तर ती तुमची 8 दिवस टिकते. पीठ पण चांगले मुरले गेले आहे. थोडेसे मळून घ्यायचे. 5 मिनिटे पीठ मळायचे आणि याचे गोळे बनवून घेऊ. एवढ्या पिठाच्या अंदाजे 10 कचोऱ्या 9 ते 10 कचोऱ्या बनतात. गोळे बनवून ठेवले म्हणजे आपल्याला मसाल्याचे सुद्धा गोळे बनवता येते. या मसाल्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा. यामुळे आतून कचोरी छान फुलते. मसाल्याचे पण आपण असेच गोळे बनवून घेऊ. तुम्हाला असा पण मसाला भरता येते, पण गोळे केले तर व्यवस्थित अंदाज येतो. मसाला जास्त कोरडा वाटत आहे म्हणून 1 चमचा तेल घालून घेतले. असे सगळे गोळे बनवायचे. घरी कचोरी बनवत असल्यामुळे मसालासुद्धा आपण व्यवस्थित भरतो. तेल गरम करायला ठेवले. तेल मीडियम गरम करायचे. हे बघा अशी पावी करून घ्यायची. वाटीसारखा खोलगट करायचं. काठ पातळ करायचे आणि मध्ये जाडं ठेवायचं. आणि यामध्ये हा असा एक गोळा घालून दाबून बंद करून घ्यायचं. वरचं थोडंसं पीठ काढून घ्यायचं. बंद केल्यानंतर दाबून हातावर गोल करून दाबून पसरवायचं. म्हणजे सगळ्या बाजूला मसाला पसरला जातो. असा दाबून पसरवायचं. जर असं जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावर थोडंसं तेल लावून त्यावर सुद्धा ही कचोरी दाबू शकता. हलक्या हाताने दाबायचं. पूर्ण कचोरीत मसाला पसरायला हवा. छान असं दाबून घ्या. आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते.
एवढं काहीही यामध्ये अवघड नाही आहे. अशी कचोरी भरून घेतली. लहान मोठी जशी साईजची पाहिजे तुम्हाला तशी बनवू शकता. अशी वाटी करा खोलगट, मध्ये जाड ठेवायचं आणि काठावर पातळ करायचं. आता ही अशी भरून घ्या. वरचा भाग काढून टाका. गोल करून हाताने दाबून घ्या. हलक्या हाताने दाबायचं. हाताचा पंजाचा जो खालचा भाग असते त्याने दाबलं तर व्यवस्थित दाबल्या जाते. आता आपलं तेल गरम झालं की नाही आपण चेक करू. थोडासा गोळा टाकून बघू. तेल चांगले मीडियम गॅसवरच गरम करायचे. आता आपण कचोरी यामध्ये तळायला टाकू. 2 कचोऱ्या मी टाकल्या. 2 कचोऱ्या तळायला 5 ते 7 मिनटं लागतात. सुरुवातीला झारा लावायचा नाही. कचोऱ्या थोड्या तळल्या गेल्या की आपोआपच वर येतात. या कचोऱ्या तळणं होईपर्यंत दुसऱ्या कचोऱ्या भरून घेऊ. हे बघा कचोऱ्या फुलून वर येत आहे. वरून तुम्ही तेल यावर घालू शकता. एखादा चमचा घ्या. चमच्याने पण घालू शकता नाहीतर झाऱ्याने घाला. आता पलटवून घ्या. कचोरीला थोडा गोल्डन ब्राऊन रंग येण्यासाठी गॅस आपण थोडासा मोठा करू. बघा मस्त खस्ता कचोरी तयार झाली आहे. थोडा गॅस मोठा केला म्हणजे वरून पण छान कमी गॅसवर आतमधून कचोरी छान शेकल्या जाते, तळल्या जाते. जास्त कचोऱ्या टाकल्या तर मोठ्या कढईमध्ये जास्त तेल घेऊन आपण एका वेळेस 5 ते 6 कचोऱ्या तळू शकतो. म्हणजे आपल्या 10 किंवा 15 मिनटात एक घाण तयार होतो. छान कचोऱ्या तळल्या गेल्या आहे आणि फुलल्या तर खूपच छान आहे. हे बघा किती छान तळल्या गेल्या आपल्या कचोऱ्या. एकदम खस्ता झालेल्या आहे. आता आपण यामध्ये परत कचोऱ्या टाकून घेऊ. दुसरा घाण पण अशा प्रकारेच तळून घेऊ. ह्या बघा आपल्या कचोऱ्या किती छान फुलल्या आहे. यावर चटणी घालून चिंचगुळाची चटणी घालायची आणि तोंडी लावायला मिरच्या. बस काय पाहिजे आणखी. किती सुंदर आपल्या कचोऱ्या तयार झाल्या आहेत.